श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की माफ करणं आणि शांत राहणं हे शिकलात तर तुमच्यात अशी ताकद येईल. माफ करणं आणि शांत राहणं हे जर तुमच्या आयुष्यात तुम्ही शिकला तर तुमच्या आयुष्यात अशी ताकद येईल की डोंगरसुद्धा स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देईल, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम स्वभाव हीच माणसांची संपत्ती आहे. उत्तम स्वभाव हीच माणसाची संपत्ती आहे. चांगल्या स्वभावामध्ये पुण्याई वाढते. चांगल्या स्वभावामध्ये पुण्याई वाढते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मुंग्या कधीही तिकटाच्या शोधात नसतात. म्हणून समर्थ म्हणतात की मुंग्या कधीही तिकटाच्या शोधात नसतात, त्या साखरेचा कणच शोधतात, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की एवढा मोठा समुद्र आहे पण त्याचं पाणी मात्र कोण पितही नाही, शेतीलाही वापरत नाही आणि त्या पाण्याने अंघोळही करत नाही. नदी मात्र लहानच आहे पण त्या नदीचं पाणी मात्र सर्वजण पितात, शेतीलाही वापरतात आणि त्या नदीच्या पाण्याने अंघोळही करतात आणि पशुपक्षी हे नदीचंच पाणी पितात, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही, समर्थ म्हणतात की जोपर्यंत माणसाला स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतात त्यावेळेसच माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होते, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की विश्वास फक्त देवावर ठेवावा. समर्थ म्हणतात की विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं. विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं. कारण हे दोघेही तुमची फसवणूक कधीही करणार नाहीत, असं समर्थांनी